खरं तर देशाच्या स्वातंत्र्यापासून देशात आणि राज्यात सुद्धा काँग्रेस पक्षानं प्रदीर्घ काळ सत्ता अनुभवली, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु राज्यामध्ये गेल्या काही दिवसात काही घडामोडी घडल्या, सत्ता पालट झाला आणि त्यानंतर काँग्रेस विरोधी पक्षाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सत्ताधाऱ्यांना आपण जेव्हा जेव्हा जे जे प्रश्न विचारतो आणि महाराष्ट्रात जे जे चांगलं होत नाही त्याचं कारण केवळ आणि केवळ आधीचा सत्ताधारी म्हणजे काँग्रेस पक्ष असल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असतं. खरं तर आगामी दशकात जेव्हा आपण पदार्पण करू तेव्हा तरुणाईच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा हे सारं काही वाढलेलं असेल. सध्या सत्तेत नसल्यामुळे मुख्य प्रवाहापासून काँग्रेस पक्ष काहीसा दूर झालाय. त्याच्यानंतर बऱ्याचशा अंतर्गत घडामोडी काँग्रेस पक्षामध्ये घडत आहेत. परंतु जर का पुढे संधी मिळाली तर राज्याच्या विकासासाठी, जनतेसाठी काँग्रेस पक्षाचे नेमके काय प्लॅन असणार आहेत, काय त्यांची स्वप्न आहेत हे जाणून घेण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुढच्या सत्रात आपल्यासोबत असतील. आणि आपल्या ज्या दुसऱ्या पाहुण्या आहेत त्यांची सुद्धा खास ओळख. खरं तर असं जनरली म्हटलं जातं की एखाद्या मोठ्या झाडाच्या सावलीमध्ये जे लहान झाड असतं त्याची वाढ खुंटते, परंतु घरातनंच मिळालेला अत्यंत मोठा राजकीय वारसा तितक्याच कल्पकतेनं आणि अगदी प्रगतशील पद्धतीनं पुढे नेणारे राजकारणी खूप मोजके आहेत. आणि त्यातलंच नाव आपल्याला सुप्रिया सुळे यांचं घ्यावं लागेल. खरं तर गेली कित्येक वर्ष पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस राज्याच्या राजकारणातला प्रमुख केंद्रबिंदू राहिलाय. गेले 3 वर्ष सातत्याने एक प्रखर आणि प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार पाडते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुप्रिया सुळेंचं, कारण त्या टॉप अँगलमधनं महाराष्ट्राला पाहत असतात दिल्ली दरबारातनं. त्यांचं महाराष्ट्रासाठीचं विजन काय आहे, स्वप्न काय, तरुणांसाठी काय करायचं आहे, शेतीमध्ये काय काय व्हायला हवंय, या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी मी या दोनही नेत्यांना व्यासपीठावरती बोलवते. आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी अर्थातच एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, सोबतच सिस्का एलईडीचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेश उत्तमचंदानी आणि आरआर काबिलचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि ग्रुप प्रेसिडेंट श्री गोपाल काबरा. आपल्या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की त्यांचं विजन ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. अशोक चव्हाण सर. खासदार सुप्रिया सुळे, श्री खांडेकरजी, सर्व एबीपी माझा आणि त्यांचे सर्व स्पॉन्सर्स, उपस्थित मान्यवर बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी एबीपी माझा या चॅनलचं या ठिकाणी सर्वप्रथम मनपूर्वक अभिनंदन करतो या दशकपूर्तीच्या बद्दल. गेल्या 10 वर्षामध्ये सातत्य टिकवून अनेक क्षेत्रातल्या गुणात्मक बदलासंदर्भामध्ये जो इतिहास गेल्या 10 वर्षामध्ये आपण सर्वांनी अनुभवला, पाहिला, त्याची सर्व माहिती इत्तमभूत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एबीपी माझाने सातत्याने उत्कृष्टपणे चांगल्या पद्धतीने लोकांसमोर ठेवलं. आणि त्यामुळे आपणच म्हणाला की न्यूजचा राजा एबीपी माझा, याबद्दल मी तुमचं खरोखरच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर भावी काळामध्ये सुद्धा पुढच्या 10 वर्षामधलं महाराष्ट्राचं विजन आणि महाराष्ट्रातल्या एकंदरीत प्रगतीच्या वाटचालीमध्ये काय भूमिका आम्हा सर्वांची राहणार आहे याबद्दल आमची मतं व्यक्त करण्यासंदर्भामध्ये आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री या ठिकाणी आपलं विजन बोलून गेले. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मी शुभेच्छा मगाशीच दिल्या. आणि स्वाभाविक आहे की राज्याचा प्रमुख या नात्याने
राज्याचं एक पॉझिटिव्ह पिक्चर लोकांसमोर नेण्याचा त्यांचा प्रयत्न राहणं स्वाभाविक आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी राज्याची झालेली प्रगती किंबहुना त्यांच्या मनात असलेला महाराष्ट्र हे त्यांनी बोलून दाखवला. परंतु दुसरी बाजू आमच्या सर्वांची ही इच्छा की जरूर सर्वांचं एकमत आहे की महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे, महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासामध्ये जो उपेक्षित गरीब वर्ग आहे त्यालाही न्याय देता आला पाहिजे, त्याला कुठेतरी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणता आलं पाहिजे आणि त्यातून महाराष्ट्र देशाचं सर्वोच्च प्रथम राज्य राहिलं पाहिजे अशाच प्रकारची भावना ही राज्याचा एकीकडे मुख्यमंत्री असताना तीच भावना माझ्या मनात त्यावेळी होती आणि आजही विरोधी पक्षात जरी असलो तर या बाबतीमध्ये सर्वांचं एकमत आहे. मी काय असो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रियाताई असतील, पवारसाहेब असतील, शिवसेनेचे नेते असतील, भाजपचे असतील, महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गावर राहायला पाहिजे. पण जे सांगितलं गेलं वास्तव काय हा खरा प्रश्न आज आपल्यासमोर. खरं म्हणजे एक इम्पार्शली याच्या बाबतीमध्ये कुठेतरी विचारमंथन झालं पाहिजे असं माझ्यासारख्या व्यक्तीला वाटतं. राजीव खांडेकरांनी अजेंडा सेट केला आजचा की शेतीच्या बाबतीमध्ये जी काही प्रगती झाली किंवा व्हायला पाहिजे किंवा विजन काय पुढचं असलं पाहिजे, माहिती तंत्रज्ञानाचा वापर शेतीविषयी, मग ते फूड चेन असो, अनेक बाकी अन्य मार्गाने शेतीला दिलं गेलेलं प्राधान्य, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख शासनाच्या वतीने जरी केला गेला असला तर मग देशातल्या सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात का होतात हा खरा प्रश्न आम्हा सर्वांच्या मनामध्ये चिंतेचा विषय झालेला आहे. आमच्या मनात आहेच, स्वाभाविक आहे, आणि विरोधी पक्ष नात्याने फक्त विरोध करणं म्हणून आम्ही काही 10,000 आत्महत्या झाल्या म्हणून आम्हाला हे निदर्शनात आणण्याची बाब नाही आहे. मुख्यमंत्र्यांना त्याची चिंता आहे, सुप्रियाताईंनाही त्याची चिंता आहे. महाराष्ट्रातला जो माणूस राजकीय क्षेत्रामध्ये आहे, सामाजिक क्षेत्रात काम करतो, त्या प्रत्येकाला वाटते की 10,000 माणसं महाराष्ट्र उच्चांक आहे. देशामध्ये अन्य तामिळनाडू आहे, कर्नाटक आहे, इतरही राज्य आहेत, त्या सर्वांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आत्महत्या का होतात याचा थोडा विचार, परवाच लोकसभेमध्ये याच्यावर चर्चाही झाली या विषयावर. महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या एकंदरीत ॲग्रेरियन क्रायसिस जे आपण म्हणू त्याबाबत चर्चा ज्यावेळेस झाली त्यावेळेस या विषय समोर आले. प्रामुख्याने मिनिमम सपोर्ट प्राईस ज्याला आपण म्हणू की शासनाचं इंटरव्हेन्शन त्याच्यामध्ये होत असताना सपोर्ट प्राईस किती मिळते आहे. आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये संप शेतकऱ्याने पुकारला. कधी असं घडलं होतं की संपावर कर्मचारी गेले असतील, अधिकारी गेले असतील, कुठले तरी राजकीय क्षेत्रातली मंडळींनी काही वेगळी भूमिका घेतली असेल, पण शेतकरी कधी संपावर गेला अशा प्रकारचं हे इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडलं की महाराष्ट्रातला शेतकरी संपावर जातो, रस्त्यावर दूध फेकतो, कांदा फेकतो, बटाटे फेकतो, भाजीपाला फेकून देतो आणि आंदोलन करतो आणि मग मत व्यक्त करतो की मला माझ्या कुटुंबापुरती मी धान्य पिकवेन, आता मला आता बाजारपेठेमध्ये अन्नधान्य देशाकरता, महाराष्ट्राकरता पाठवणं हे परवडणारं झालेलं नाही आहे, राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळे या संपामध्ये माझी ही भूमिका राहणार आहे. हे जर खरंच वास्तव पुढे असंच चाललं तर मग परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जाईल का. जे महाराष्ट्र ग्रीन रेव्होल्युशनच्या बाबतीमध्ये जे स्वर्गीय वसंतराव नाईकांनी ज्यावेळेस हरित क्रांतीची भूमिका घेतली होती, त्यांनी महाराष्ट्र आपल्याला शेती प्राधान्य म्हणून ज्या गोष्टी दिलं पाहिजे म्हणून त्यासाठी खूप काम केलं. सिंचनाबाबतीमध्ये मोठं काम झालं. या सगळ्या गोष्टीची पाऊल लक्षात घेता आज महाराष्ट्रातला शेतकरी जर म्हणत असेल की नाही मी आता माझ्यापुरतीच अन्नधान्य पिकवणार तर मग हे आपल्याला परवडणार आहे का, हा आमचा पहिला प्रश्न आहे. कारणं काय आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण किती इम्पोर्ट करतो, आयात किती करतो, आयात करत असताना त्याचा आयातीचा परिणाम मात्र आपल्या अन्नधान्याच्या भावावर किती होणार आहे, शेतकऱ्यांना किती होणार आहे, हा चिंतेचा प्रश्न देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये चर्चेला गेला आणि एकच सर्वांचं मत पडलं की आयात करत असताना काहीतरी विचारपूर्वक निर्णय झाले पाहिजेत. दिल्लीमध्ये आयात निर्याती धोरण ठरतं, त्या धोरणाचा निर्णय घेत असताना मग महाराष्ट्रामध्ये साखरेचा भाव काय, देशात साखरेचा भाव काय आहे, महाराष्ट्रामध्ये एकंदरीत जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे मग आपण गहू आयात करू, तांदूळ आयात करू, त्याचे परिणाम आपल्या देशामध्ये काय होणार आहेत, शेतकऱ्यांना त्याचा एकंदरीत जर भाव पडले तर शेतकऱ्यांच्या मनाला काय किंमत मिळणार आहे, हा सगळा सर्वंकष विचार जर केला तर प्रत्येकाच्या मनामध्ये ही भावना आहे की आयात निर्यात हा विषय फार सहजपणे
सोपा अतिशय आज निर्णय घेतला मग परिणाम काय होतील ते होतील पाहत जावं एवढा सोपा विषय राहिलेला नाही. जे निर्णय घेणारी मंडळी, मला आजही पवार साहेबांचं याच्यामुळे मुद्दाम अभिनंदन केलं, देशाचे कृषी मंत्री असताना पवार साहेबांनी आयात निर्यातीबाबतीत सुद्धा स्पष्टपणे काळजी घेत होते की शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, लोकांना शेतकऱ्यांना परवडलं पाहिजे, मार्केटमध्ये ग्राहकांना सुद्धा परवडलं पाहिजे आणि मग आयात किती प्रमाणात करायची, निर्यात किती प्रमाणात करायची, ते बॅलन्स जे आहे ते बॅलन्स कुठं राखल्या गेलं पाहिजे ही काळजी ही त्यावेळेस पवारसाहेब देशाचे कृषी मंत्री असं त्यांनी घेतली होती. आणि म्हणून हा विषय गांभीर्याने घेतला जात नाही आणि म्हणून आपण पाहतोय आता MSPच्या बाबतीत सपोर्ट प्राईसच्या बाबतीमध्ये धोरण आम्ही स्वीकारलं होतं आमच्या काळात सुद्धा की शासनाचं इंटरव्हेन्शन केव्हा असलं पाहिजे की ज्यावेळेस कापूस एकाधिकारच्या बाबतीत निर्णय आपण घेतला, कापसाची खरेदी केव्हा करायची, किती करायची, मार्केटमध्ये कापसाची किंमत पडल्यानंतर मग शासनाने किती त्याच्यामध्ये उतरायचं, हे जाणीवपूर्वक निर्णय घेत होतो की ज्याच्यामुळे भाव स्टेबल राहायचे आणि तरी आंदोलनं व्हायची ज्यावेळेस काळजी घेतल्या गेली आणि शासन त्याच्यामध्ये इंटरव्हीन करून सपोर्ट प्राईस किती असली पाहिजे याचा विचारपूर्वक निर्णय शासन घेत होतं. आज ही व्यवस्था ओरबडून पडलेली आहे. तुरीचं पाहिलं पण तुरीचे तिथे मोठ्या प्रमाणावर संपूर्ण मार्केट कमिटीवर तूर पडलेली आहे, विकत घ्यायला कोणी तयार, शासनाने घोषणा करून सुद्धा त्या ठिकाणी लागवड मोठी झाली, परिणाम उत्पादन वाढलं, उत्पादन वाढल्यावर खरेदी राहून गेली आणि त्यामुळे तुरीच्या बाबतीमध्ये भाव पडल्यामुळे ती अवस्था झाली. सोयाबीनची तशीच अवस्था राज्यामध्ये तिथे निर्माण झाली. की उदाहरण मी सांगतोय की सपोर्ट प्राईसच्या बाबतीमध्ये घेतलेलं धोरण आणि खऱ्या अर्थाने सपोर्ट प्राईस आपण दरवर्षी किती वाढवतो ही जर आपण गेल्या 15 वर्षातली जर विचार केला तर हे शासन आल्यानंतर 3 वर्षामध्ये जेमतेम 1.5 ते 2% फक्त सपोर्ट प्राईसमध्ये वाढ झालेली आहे. आणि आमच्या UPAच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामुळे साधारण वर्षाला एक साधारण 10-12% तरी वाढ व्हायची सपोर्ट प्राईसमध्ये की ज्यामुळे 10 वर्षाच्या कालावधीमध्ये अराउंड 140% हे MSPमध्ये वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांची आंदोलनं एवढी उग्र किंवा तीव्र झाली, आंदोलनं झाली असतील पण ती एवढी उग्र किंवा तीव्र झाली नाही. आत्महत्या ह्या चिंतेचा विषय मग सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्री म्हणाले की आत्महत्या ह्यासाठी कर्जमाफी हा एक उपाय कायमचा असू शकत नाही परंतु तातडीचा उपाय तर राहू शकतो. आमची भूमिका हीच आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सपोर्ट प्राईसच्या बाबतीमध्ये काळजी घ्या, स्वामीनाथन कमिटीच्या अहवालाच्या संदर्भामध्ये निर्णय तातडीने घ्या जेणेकरून त्यांनी जे काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत कॉस्ट प्लस 50% त्याच्यावर नफा, जे भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये जो उल्लेख ज्याचा गोष्टी झाला होता की 50% नफा जर शेतकऱ्यांना आम्ही देऊ आमचं शासन आलं तर तो विषय आता कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट सादर केलं जातं की आता आम्हाला शक्य होणार नाही आणि आम्ही काही स्वामीनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे कॉस्ट प्लस 50% हे आम्ही देऊ शकणार नाही. हे आता चुनावी जुमला होता काय हे म्हणण्याची वेळ आता दुर्दैवाने आली. मला टीका शासनावर करायची पण वास्तव आहे कुठेतरी मांडलं गेलं पाहिजे. त्यामुळे हा एक विषय महत्त्वाचा आहे, सपोर्ट प्राईसचा विषय महत्त्वाचा आहे आणि आजची जी कर्जमाफी जी घोषित केलेली आहे ती कर्जमाफी आपण म्हणलो की ऑपरेशन इज सक्सेसफुल बट पेशंट इज डेड अशाच प्रकारची परिस्थिती झाली की आपण वर्ष 1.5 वर्ष पाठ पाहिली आणि 1.5-2 वर्षानंतर आम्ही सांगतो 1 वर्ष 1.5 आम्ही सांगतोय की नाही हा निर्णय घ्या, क्रेडिट तुम्ही घ्या, आमची तक्रार नाही, क्रेडिट तुम्ही घ्या, शासन तुमचं आहे, तुमचे निर्णय आहे, तुम्ही घेत असलेला निर्णय आमची तक्रार नाही. पण तुम्ही जर निर्णय हा जर घेतला नाही तर मग परिस्थिती आवाक्याच्या बाहेर जाईल. घडलं तेच. महाराष्ट्र देशाच्या पातळीवर सर्वोच्च कशामध्ये आहे आत्महत्यामध्ये 10,000 पेक्षा जास्त आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात. ही महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट ही एक आम्हाला खंत या गोष्टीची आणि म्हणून ह्याच्यामध्ये कुठे सुधारणा झाली पाहिजे. 34,000 कोटी सांगितलं नाही, 34,000 कोटी होत नाहीये. आम्ही केअरफुल ॲनालिसिस जर केलं तर 1.5 लाखापर्यंतचे शेतकऱ्यांना मिळणारं कर्ज त्यातून माफी जी घोषित केलेली आहे प्रत्यक्षात ती मिळत नाहीये. जेमतेम राज्यामध्ये पण केव्हा पण 2009 पासून धरल्या गेलेली आहे. सुरुवातीला 2012 पासून 16 पर्यंत पकडल्या गेलं, नंतर 9 पासून 16 पर्यंत पकडल्या गेलं. आमचं म्हणणं की कर्जमाफी 3-4 वर्षाचे विषय नाही आहे, सातत हा विषय आलेला आहे आणि त्यातून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यातून ही कर्जमाफी जेमतेम साधारण 15 लाख शेतकऱ्यांना 5,000 कोटीच्या आसपास जाईल अशा प्रकारचं एकंदरीत गणित या समोर आले. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला जे करायचं आहे एक ठोस निर्णय घेऊन टाका. कारण मी म्हणत नाही तर हे आपण पाहतोय की स्वामीनाथन आयोगाने सांगितलंय की तुम्ही शेती हा कन्करंट लिस्टवर सब्जेक्ट घ्या. केंद्र शासनातले मंत्री काय म्हणतात इट इज अ स्टेट सब्जेक्ट, आमचा विषयच नाही. मी सरळपणे हात झटकून देतो. आमचं म्हणणं की शासन कोणाचंही असो कुठल्याही पक्षाचं असो
पण नुसतं हात झटकून चालणार नाही की आम्ही तुटपुंजी मदत देऊ, आम्ही काय कर्जमाफी करणार. जेटली म्हणजे हा प्रश्न राज्याचा आहे, पण जेवढं सहजपणे चालणार राज्याला सुद्धा मदतीचा हात लागणार आहे. आमचं म्हणणं ज्या ठिकाणी दोन्ही एकाच पक्षाचे तिथे शासन असताना मग त्याच्यामध्ये विचार वेगळा न करता महाराष्ट्राला जर गरज असेल तर मदत मात्र केंद्राने सुद्धा केली पाहिजे, ज्या माध्यमातून केंद्राच्या पैशातून राज्याला जी काही आर्थिक अडचण निर्माण झाली, चणचण निर्माण जे असेल तर त्याच्यामध्ये काहीतरी थोडासा त्याच्यामध्ये मदत होऊन जाईल. आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना सरसकट सर्व माफी दिली तर मला वाटतं एक तातडीचा उपाय म्हणून, मी म्हणत नाही की हा दीर्घकालीन उपाय आहे, एक तातडीचा विषय एक मार्गी लागून जाईल यात तक्रार नाही आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग, ई मार्केटिंग, अनेक आपण प्लॅटफॉर्म डिजिटल प्लॅटफॉर्म्स आपण निर्माण तर चांगली गोष्ट आहे. वी आर सपोर्टिंग दी गव्हर्नमेंट ऑन दिस कॉज, आमची काही तक्रार नाही आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा सामान्य शेतकऱ्यांना झाला पाहिजे या बाबतीमध्ये आमचं दुमत नाही आहे. आणि ही तर खरं म्हणजे कल्पना जी काही आणलेली आहे आयटीची, ती स्वर्गीय राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना त्यांनी लॉन्च केली होती कल्पना. आज त्याला एक वास्तविक आलेली आहे आणि त्यातून देशातल्या सर्व क्षेत्रामध्ये आयटीचा मोठा उपयोग आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जर फायदा होत असेल तर काय हरकत आहे, यावर तक्रार नाही आहे. पण आपण पाहतो एकीकडे काय होतं, आयटी आपण म्हणतोय पण एमएसपी महाराष्ट्रात एक, मध्य प्रदेश एक. आपण पाहतोय आता कालच माहिती अशी आली की महाराष्ट्रातला कांदा मध्य प्रदेशमध्ये जाऊन लोकांनी विकला. म्हणजे मध्य प्रदेशमधली एमएसपी ही महाराष्ट्रापेक्षा जास्त असल्यामुळे महाराष्ट्राचा कांदा तिकडे गेला मध्य प्रदेशमध्ये आणि तिथे विकल्या गेला. म्हणजे थोडक्यात आमचं म्हणजे एकीकडे आपण जेव्हा जीएसटीची घोषणा करतो, जीएसटीमध्ये वन नेशन वन टॅक्स ही भूमिका घेतो. आमचं म्हणणं आहे जसं आपण देशामध्ये जीएसटी काउन्सिल निर्माण केलेली आहे त्याच पद्धतीने देशामध्ये ॲग्रिकल्चरल काउन्सिल आपण निर्माण करा आणि देशामध्ये वन नेशन वन एमएसपी हा कॉन्सेप्ट जर आपण आणला तर मला खात्री आहे की सर्वत्र एकाच पद्धतीची देशामध्ये कुठेतरी प्राइसिंग राहील आणि त्यातून मग जी काही अनॉमली निर्माण होते आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला एक साम्यता आणता येईल आणि शेतकऱ्याला कुठे जाता भाव व्यवस्थितपणे मिळेल. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मध्य प्रदेशमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करायचा. त्यामुळे हा प्रश्न जटिल झालेला आहे. हा प्रश्न दिसतो तेवढा सोपा नाही आहे. हा प्रश्न कदाचित मुंबईमध्ये बसून त्याची तीव्रता ही जाणवत नसेल, परंतु ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात जगेल आणि सर्वात जास्त मराठवाडा उपेक्षित राहिलेला आहे. त्यामध्ये पाण्याचाही प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. मला मराठवाड्यातली काही मंडळी या ठिकाणी दिसते, मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. समन्यायी पाणी वाटपाच्या दुसरा विषय जो या बाबतीमध्ये आहे तो समन्यायी पाणी वाटपाचा आहे. महाराष्ट्रातली जी काही धरणं निर्माण केल्या गेली आहेत, आज एक चित्र दिसते महाराष्ट्रामध्ये की पाणी पेटण्याच्या मार्गावर आहे. हे जर मी म्हटलं तर चुकीचं ठरू नये की पाणी उपलब्ध आहे पण पाण्याचं वाटप कसं होत आहे. रिसोर्सेस हे आता फार कमी होत चालले दिवसेंदिवस. हे कमी रिसोर्सेसमध्ये वाद वाढत चाललेले आहेत. वाद जिल्ह्यामध्ये आहेत, वाद विभागामध्ये वाद वाढत चालले आहेत. वाद जे वाढत चालले ते राज्यामध्ये वाढत चालले. आंध्र प्रदेश असो, महाराष्ट्र असो, कर्नाटक असो, तामिळनाडू असो, म्हणजे विविध राज्यामधले वाद सुरू आहेत आणि त्याच्यामुळे आपली वॉटर रेग्युलेटरी अथॉरिटी करते काय हा खरा प्रश्न या निमित्ताने आता मित्र पुढे आलेला आहे. मी आजच कालच्याच वृत्तपत्रामध्ये तुमचे लोकमत स्पॉन्सर्स आहे, मी त्यांचं परवाच अवॉर्ड फंक्शनमध्ये काही त्यांनी माहिती दिली होती, पाहत होतो. नाशिकमधली धरणं 100% भरलेली आहेत. आज नाशिक जिल्ह्यामध्ये धरणं आनंदाची गोष्ट, वी आर हॅपी अबाउट इट, की नाशिकमध्ये पाऊस चांगला झाला आणि धरणं चांगली भरली. पण मराठवाडी धरणं भरल्यानंतर मराठवाड्यामध्ये जायकवाडीला फक्त आता कुठेतरी 2 का 3 TMC पाणी आत्ता आलेलं आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की ती धरणं भरल्यानंतर पाणी खाली उपलब्ध होईल. ही जी व्यवस्था, ही जी वाद निर्माण झालेली आहे ती यासाठीच वाद. औरंगाबाद, बीड, लातूर, परभणी या भागात लोक म्हणतात की तिथलं भरल्याशिवाय आम्हाला नाही, मग तिथलं पूर्ण भरल्याशिवाय आम्हाला काहीच मिळणार नाही. हे फक्त उदाहरणापासून म्हणत होतो की समन्यायी पाणी वाटप, इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर हा विषय आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये तेवढाच अतिशय ज्वलंत प्रश्न आहे आणि तो प्रश्न आपण निर्माण केलेली शासनकर्ते करणार नाहीत. आय बी व्हेरी फ्रँक. शासनामध्ये कुठल्या राजकीय पक्षाची मंडळी म्हणतात मग मी असं बोललो तर माझ्यावर तिथल्या त्या जिल्ह्यातील लोक माझ्या विरोधात जातील, अमुक जातील. वॉटर रेग्युलेटरी अथॉरिटी आपण निर्माण केलेली आहे. लेट दी वॉटर रेग्युलेटरी अथॉरिटी टेक अनबायस्ड व्ह्यू. ज्या पद्धतीने पाण्याचं वाटप करण्याच्या बाबतीमध्ये जी कल्पना आहे ती कल्पना खऱ्या अर्थाने लाभवण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी सकारात्मक झालं पाहिजे आणि कोणाला वाटून नाही की महाराष्ट्रामध्ये मला पाणी मिळतं आणि त्यांना पाणी मिळत नाही, मला हवं तेवढं पाणी आहे आणि दुसरीकडे प्यायला पाणी नाही, अशी अवस्था जर होणार असेल
It's a very serious issue which is going to get a very difficult situation in times to come. आणि हवा बाहेर गेल्यानंतर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन हाताबाहेर जाईल अशा प्रकारची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण होऊ शकते. त्यामुळे हा प्रश्न मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र असा निर्माण झालेला आहे. तिथे आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये बाबळीचा वाद अजून कायम आहे. अजूनही पाणी तिथे समुद्रात वाहून चाललेलं आहे. परंतु 28-29 ऑक्टोबरपर्यंत बाबळीचे दरवाजे बंद, डॅमचे दरवाजे बंद करू नका हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आज निष्फळ ठरलेला आहे. तो सुद्धा रिव्ह्यू करण्याची गरज आहे. असे प्रश्न काही महाराष्ट्रात टिपिकली निर्माण झालेले आहेत की ज्याच्यामुळे पाण्याची उपलब्धता हा खराच व्हेरी सिरियस प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. शेतीविषयक आपण पाहतो, नवीन तंत्रज्ञानाचा मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. प्रोव्हिजन केंद्र शासनाच्या 2016च्या बजेटमध्ये 1000 कोटीची तरतूद ही शेतकऱ्यांच्या अन्य बऱ्याचशा या तंत्रज्ञानाच्यावर आधारित कामाकरता उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 1000 कोटीमध्ये रिलीज किती होतात वर्षाअखेरपर्यंत? 382 कोटी. आणि खर्च किती होतात वर्षाशिवाय 40 कोटी. म्हणजे रिलीज मेकॅनिझम जी आहे, रिलीज मेकॅनिझम सुद्धा एवढी क्लिष्ट आणि कठीण आहे की प्रत्यक्षात रोजी पिक्चर दिसतं की पैसे मात्र एवढे उपलब्ध करून दिलेले आहेत, पण प्रत्यक्षामध्ये मग ती इन्शुरन्स, क्रॉप इन्शुरन्सची स्कीम असेल, पंतप्रधान सिंचाई योजनेच्या बाबतीमध्ये असतील, ज्या काही योजना केंद्र शासनाने आता तुमच्यासमोर गेल्या 2 वर्षात मांडलेल्या आहेत, तर इश्यू इज डिलिव्हरी ऑफ द मेकॅनिझम. हा त्यातला मेन इश्यू आहे. डिलिव्हरी जर होणार नसेल, त्या ठिकाणी प्रत्यक्ष खालच्या माणसापर्यंत त्या निधीचा उपलब्धता होणार नसेल, तर मग त्याची अंमलबजावणी कसा होणार हा खरा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या अनेक ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे हे सगळे प्रश्न आणि त्यातून मग आपण जर म्हणत असाल तर ह्याची जर अंमलबजावणीच होणार नसेल तर मग महाराष्ट्राची उन्नती आणि प्रगतीच्या आपण ज्या गप्पा मारतो ते प्रत्यक्ष साकार होण्याकरता मग आत्महत्या कमी का होत नाही? लॉंग टर्म मेजर्स ठीक आहे, मान्य, वी एक्सेप्ट युअर लॉंग टर्म मेजर्स, पण लॉंग टर्म मेजर्सची अंमलबजावणी ही ग्रॅज्युअली करावं लागेल. एव्हरी इयर यू हॅव टू डू समथिंग. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर, प्रत्येक वर्षी ह्याची काहीतरी ठोस अंमलबजावणी दिसली पाहिजे. आणि ती दिसली तरच याच्यामध्ये काहीतरी प्रगती साध्य करता येईल. नाही तर घरांचं तसंच चाललेलं आहे. पंतप्रधान घरकुल योजना सुद्धा जाहीर मोठ्या प्रमाणात झाल्या, पण इम्प्लिमेंटेशन काय आहे? दरवर्षी 23 लाखाच्या घराची बांधणीच्या बाबतीत उल्लेख झाला, त्याचंही काही होत नाहीये. त्यामुळे माझं म्हणणं एवढं की इट रिक्वायर्स प्रॉपर इम्प्लिमेंटिंग अथॉरिटी टू मॉनिटर दी प्रोग्रेस ऑन अ इयर टू इयर बेसिस. हा त्यातला महत्त्वाचा. पॉलिटिशियन्स ठीक आमचं काम आहे, आम्ही योजना देतो, आणतो, कॅबिनेट निर्णय घेते, पण प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये कशा पद्धतीने इफेक्टिव्हली करता येईल हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी जरा चांगली गोष्ट आहे. इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रामध्ये वाढलं पाहिजे, कारण इन्फ्रास्ट्रक्चर वाढल्याशिवाय काही उद्योगाला चालना मिळणार नाही, गती मिळणार नाही, हे मान्य आम्हाला. आणि आमचंही शासन असताना आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटीच्या बाबतीत खूप त्यावेळेस प्रयत्न केला. आजही इन्फ्रास्ट्रक्चर शासन जोर देत आहे. अनफॉर्च्युनेटली काही गोष्टी बोलल्या पाहिजेत. आता परवा उडान ही नवीन योजना केंद्र शासनाने घोषित केली की महाराष्ट्रातली कनेक्टिव्हिटी आपल्याला वाढवली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 20 पेक्षाही जास्त एअरपोर्ट्स आज महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणजे 20 विमानतळं महाराष्ट्रामध्ये अद्ययावत आहेत की जिथे आपण कनेक्टिंग व्हेरियस रुरल डिस्ट्रिक्ट्स टू दी हब अँड स्पोक अरेंजमेंट ज्याला म्हणू, की तुम्ही औरंगाबादला कनेक्ट करा, मुंबईला कनेक्ट करा, जळगावला कनेक्ट करा, गोंदियाला कनेक्ट करा, विदर्भाला करा, कोल्हापूरला करा. इट्स गुड थिंग. कारण महाराष्ट्र जोपर्यंत ही कनेक्टिव्हिटी वाढत नाही, नो इंडस्ट्री कॅन गो टू दी इंटिरियर पार्ट्स ऑफ महाराष्ट्र. जोपर्यंत उद्योगपतीला वाटत नाही की मी सकाळी जाऊन संध्याकाळी परत मला मुंबईला आलं पाहिजे, ही जोपर्यंत कॉन्फिडन्स ह्या राज्यातल्या उद्योगपतींना किंवा बाहेरच्या लोकांना गुंतवणूकदारांना होत नाही, तोपर्यंत गुंतवणुकीचा जो एकंदर जी स्पीड आहे ती तशीच राहणार आहे. त्यामुळे उडान ही नवीन योजना आणली. अर्थात त्याच्यामध्ये एअरक्राफ्ट खाजगी लोकांना दिली, सबसिडाईज केलं, चांगली गोष्ट, नो डाऊट. पण महाराष्ट्राला 8 स्लॉट दिले गेले मुंबईमध्ये विमानतळामध्ये. त्या 8 स्लॉटपैकी महाराष्ट्राला कनेक्टिंग करण्याकरता फक्त एकच स्लॉट आहे. बाकी सगळे स्लॉट गुजरातला दिलेत. म्हणजे मुंबईहून गुजरातला जा, सुरतला जा, राजकोटला जा, अहमदाबादला जा, परंतु महाराष्ट्रातलं जळगाव नाही, गोंदिया नाही, कोल्हापूर नाही, सोलापूर नाही. हे दुर्दैव आहे. मग सांगायचा मुद्दा एवढाच आहे, जो तो बघतोय जिसकी लाठी उसकी भैंस, आणि त्याच्या भागामध्ये तेथील लोक ती सगळे चाललं असेल तर महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्यांनी काय नुकसान केलं? वी आर टॉकिंग अबाउट महाराष्ट्र. मी बोलत असताना महाराष्ट्राच्या प्रगतीत बोलत असताना मग महाराष्ट्रातल्या अन्य जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी ही वाढण्याकरता ती स्लॉट्स, कारण मुंबईमध्ये जागा शिल्लक नाही. आता मुंबईमध्ये बऱ्या मुश्किलने 8 लँडिंग स्लॉट्स मिळालेले आहेत. त्या लँडिंग स्लॉट्समधले फक्त 8 स्लॉट्सपैकी 2 स्लॉट्स महाराष्ट्राला आणि बाकी स्लॉट्स सगळे हे गुजरातकडे कनेक्टिव्हिटी आहे. गुजरातशी आमचं भांडण नाही आहे,
गुजरातमधून काही चांगलं यावं ह्याला आमची तक्रार आलं पाहिजे, परंतु रेस्ट ऑफ महाराष्ट्राने मग काय केलेलं आहे हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा हा त्या ठिकाणी आहे. समृद्धी महामार्गाच्या बाबतीमध्ये उल्लेख झाला. समृद्धी महामार्गामुळे नागपूर महाराष्ट्राशी जोडण्यात जात असेल मुंबईशी तक्रार नाही आहे. ॲट व्हॉट कॉस्ट हा त्यातला मुद्दा आहे. म्हणजे एकतर लोकांचा विरोध पत्करून आपल्याला करायचं आहे का हा त्यातला आणि दुसरी विषयाचे लोकांनी सांगितलं की साहेब अस्तित्वात असलेला महामार्ग त्याला तुम्ही रुंदीकरण त्याचं करा, आमची काही तक्रार नाही आहे. नवीन लँड ॲक्विजिशनच्या मागे न जाता तुम्ही जर अस्तित्वात असलेला जो काही रस्त्याची आता आज मुंबई नागपूर कनेक्टिव्हिटी आजही आहे त्याचं तुम्ही एक्सपॅन्शन करा, त्याचं रुंदीकरण करा, नव्याने लँड ॲक्विजिशनच्या मागे जाऊ नका, ही प्रामुख्याने मागणी ही समोर येत आहे. आणि लोकांचं लँड म्हटल्यानंतर एक पॉझिटिव्हनेस लोकांचं आहे की आमची जमीन आम्ही का द्यावी हे म्हणजे मुख्यमंत्री म्हणाली गोष्ट विरोध होणारच आहे, परंतु त्याला पर्याय आहे. म्हणजे आमचा महामार्ग व्हावा यात दुमत नाही आहे, पण करण्याची जी पद्धत आहे किंबहुना जो विचार आहे त्याला पर्याय आहे का ह्याला कुठेतरी विचारपूर्वक याचा निर्णय व्हावा अशा प्रकारची अपेक्षा आहे. शेवटी अधिक वेळ मी घेत नाही. शेवटचा मुद्दा, ज्या लोकांनी 10 ते 11,000 लोकांच्या आत्महत्या झाल्या असताना त्याच्या कुटुंबाचं काय हा खरा विषय आहे. त्या व्यक्तीने आत्महत्या केल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीतल्या कुटुंबाची जी काही परिस्थिती आहे ते कर्ज ते कुटुंब अजूनही कायम आहे. म्हणजे माणूस मेल्यावर कुटुंबाचं कर्ज जात नाही, इट स्टील रिमेन्स. दी फॅमिली मेंबर्स हॅज टू रिपे बॅक द लोन टेकन बाय हिज फादर ऑर वॉट एव्हर. हा त्यातला मेन मुद्दा आहे. व्हॉट अबाउट दीज फॅमिलीज? परवा दिल्लीमध्ये 50 मुलं ही राजू शेट्टी घेऊन आले होते त्या पार्लमेंटमध्ये. 50-60 मुलं ज्यांच्या वडिलांनी किंवा घरच्या कर्त्या माणसाने आत्महत्या केली, ती 50 मुलं ही पार्लमेंटमध्ये. त्यांची जी प्लाईट पाहिल्यानंतर, त्यांची अवस्था पाहिल्यानंतर व्हॉट इज द फ्युचर? ते म्हणतात शेती आहे अशीच अवस्था आहे आमची, तर पाणी नाही आहे शेतीला, ठिबक सिंचन आपण म्हणतो, चांगली गोष्ट ठिबक सिंचन आहे, पण ठिबक सिंचन परवडतं आहे का? 25% ठिबक सिंचनला सबसिडी यातून ग्रामीण भागातल्या स्मॉल मॅन मार्जिनल फार्मर जो आहे त्याला 25% सबसिडीमध्ये ही एक्सपेन्सिव्ह ठिबक योजना परवडणार आहे का? आणि सबसिडी कोणाला मिळणार आहे? मुद्दा एवढाच आहे, जे मोठ्या मल्टीनॅशनल्स आहेत किंवा मोठ्या कॉर्पोरेट कंपनीज आहेत त्यांना या सबसिडीचा फायदा होतो आहे आणि त्यांचा सेल वाढतो असेल, आमचं म्हणणं त्याला ठीक आहे, त्यांना लेट देम टू बिझनेस, लेट देम अर्न मनी, आम्ही तक्रार नाही आहे. परंतु ज्या हेतूने आम्ही करत आहोत त्या बेनिफिशरीला ह्याचा फायदा किती मिळत आहे हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रासाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्यामुळे हे सगळं जे आहे अफोर्डेबिलिटी हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे. शेतकऱ्यांचे हेल्थ केअर हा महत्त्वाचा विषय आहे. आपण ₹1,00,000 इन्शुरन्स स्कीम शेतकऱ्यांना आपण पंतप्रधान योजनेमध्ये 1,00,000 लाखाची काहीतरी योजना ज्याच्यामुळे वर्षाला काही ₹10-12 टाका आणि यू अर्न गेट अबाउट. पण ₹1,00,000 हेल्थ केअर मागतंय का? आज खाजगी लोक आज 15 ते 20-25 लाखाची हेल्थ केअर इन्शुरन्स काढतात आणि पे प्रीमियम फॉर 6,000 or 7,000 रुपीज एज ग्रुप प्रमाणे त्या प्रीमियमचा रेट आहे. आमचं म्हणणं की शेतकरी आज प्रत्येक हेल्थ केअरच्या बाबतीमध्ये शेतकरी असो किंवा मोठा माणूस असो, एखादा हार्ट ऑपरेशन करायला गेला, बायपास सर्जरी करायला गेला तर 4-5 लाखाचा खर्च, चांगले हेल्थ केअर घ्यायला गेला तर 4-5 लाखाच्या खाली खर्च नाही आहे. वाय कांट माय फार्मर ऑल्सो गेट अ सिमिलर सॉर्ट ऑफ हेल्थ केअर? ठीक आहे, प्रीमियम सरकार भरते, 10-12 रुपये भरत असेल, स्लाइटली हायर गेलं तर हरकत नाही, परंतु ह्याचाही कुठे सातत्याने विचार व्हावा. डेट ट्रॅपमध्ये पडण्याचं प्रमुख कारण हे काय? हेल्थ कंडिशन्स, शेतकऱ्यांच्या हेल्थ केअर फॅसिलिटीज ग्रामीण भागात असलेल्या अपुऱ्या किंवा योग्य नसल्यामुळे आणि त्याच्यामुळे त्याला यावं लागत असलेल्या शहरामध्ये न परवडणारी हेल्थ केअर सर्व्हिस, अशा प्रकारच्या दुविधेमध्ये हा सगळा ग्रामीण भागातला आपला माणूस अडकलेला आहे आणि त्यामुळे हे सगळे विषय आज राज्यामध्ये अडचणीचे झालेले आहेत. शेवटचा विषय तो म्हणजे आपल्या युवकांच्या बाबतीमध्ये उल्लेख मगाशी झाला. आज खरंच गरज आहे की आपण जॉब जनरेशन, एम्प्लॉयमेंट जनरेशन देशामध्ये किती होत आहे हा खरा प्रश्न आज सर्वांसमोर आहे. कारण की आपण ग्रॅज्युएट्स, पोस्ट ग्रॅज्युएट्स, टेक्निशियन्स, ITI पास हा जो वर्ग जर आपण पाहिला त्याची संख्या जर पाहिली त्या तुलनेमध्ये जॉब अवेलेबिलिटी याचा कुठे तुलनात्मक विचार हा देशामध्ये किंवा राज्यामध्ये होतो की नाही हा प्रश्न मात्र निश्चितच सर्वांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की मिसमॅच नक्कीच आहे. जॉब जनरेशन ज्याला म्हणू ती कमी आहे आणि आपल्याकडे एकंदरीत परदेशाच्या जाण्यासुद्धा पॉसिबिलिटीज आता रोज कमी कमी होत चालल्या आहेत. अमेरिकेमध्ये एकंदरीत नवीन धोरण स्वीकारल्यामुळे तिथेही काही प्रश्न आता नवीन निर्माण झालेत की तिथं आपली लोक बाहेर जाऊ शकत नाहीत. देशामध्ये असलेल्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये तर मग फ्युचर काय हा सगळा प्रश्न आहे. स्वयंरोजगार
हा उल्लेख केला. मगाशी मला वाटतं की भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उल्लेख केला की आम्ही कुठे रोजगार बोललो नाही, तर स्वयंरोजगार सुद्धा फक्त आम्ही म्हणालो त्याच्यामध्ये. तर स्वयंरोजगार करून आपलं त्या ठिकाणी फ्युचर साध्य करण्याकरता मार्केटिंग आहे, कॉम्पिटिशन आहे, ॲन्सिलरायझेशन आहे, या सगळ्या ह्याच्यामध्ये तो किती टिकू शकेल आमचा हा ग्रामीण भागातला माणूस, हा खरा त्यातला विचार करण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे एम्प्लॉयमेंट जनरेशन हा कुठल्याही सरकारकरता एक चॅलेंज आहे आणि आव्हानात्मक विषय आहे असं माझ्यासारख्या माणसाला निश्चित वाटतं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकंदरीत या परिस्थिती बाबतीमध्ये आमची भूमिका, आम्ही तर शासन करते नाही आहोत, शासनाला सूचना करणं आमचं काम आहे. आणि शासनाने सुद्धा आमची अपेक्षा एवढी आहे की आम्ही केलेली क्रिटिसिझम म्हणता येणार नाही, पण एक सकारात्मक काही आम्ही शासनासमोर जे विचार मांडलेले आहेत त्याचा विचार कुठेतरी शासनाने केला पाहिजे. त्याच्यामध्ये डायलॉग, आय एम हॅपी, मुख्यमंत्री म्हणाले की डायलॉग राहायला पाहिजे. आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे डायलॉग हा त्याच्या डेमोक्रेसी, कुठल्याही डेमोक्रेसीमध्ये डायलॉग हा त्यातला महत्त्वाचा आहे. वेदर यू लाईक इट ऑर डोंट लाईक इट, वेदर यू ऑन द ऑपोजिशन ऑर द रुलिंग पार्टी, हा डायलॉग हा त्यातली एक महत्त्वाची बाब आहे. आणि हा डायलॉग त्यांनी जर सातत्याने कायम ठेवला, एक सकारात्मक जर काही त्याच्यामधून तोडगा काढता आला तर विल बी व्हेरी हॅपी. विरोध हा आयडिओलॉजिकल विरोध जरूर आहे, त्यांना आम्ही महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये विरोध आम्ही करत आहोत अशी भूमिका अजिबात नाही आहे. एक महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये ज्या काही उणीवा दिसत आहेत किंवा जे काही धोरणात्मक चुका किंवा धोरणात्मक ज्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे त्या बाबतीमध्ये सूचना करण्याची भूमिका राहील. आयडिओलॉजिकल निश्चितच काँग्रेसची भूमिका ही आयडिओलॉजिकल तत्व निश्चितच राहील. आज सगळं हे आपण ओव्हरऑल समराईज जर केलं त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या देशामध्ये काही करण्यासारखे वातावरण आहे का, हा खरा प्रश्न, हा शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. टॉलरन्स राहिला आहे का, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. जातीय सलोखा राहिला आहे का, हा त्यातला महत्त्वाचा प्रश्न आहे. मॉब लिंचिंग सारखे प्रश्न रोज आता आज पार्लमेंटमध्ये सगळ्यात हायेस्ट ट्रेंडिंग ज्या गोष्टीला आहे की मॉब लिंचिंगमध्ये अनेक लोकांना मारल्या गेलं, काही असो, कुठल्या राज्यात असो, पण महाराष्ट्रात घडलंय, नागपूरमध्ये घडलंय, बिहारमध्ये घडतंय, यूपीमध्ये घडतंय. हे जे काही चित्र समोर येतंय, माध्यमं दाखवतो, आम्ही दाखवत नाही, माध्यमातून रोज लाईव्ह व्हिडिओ दाखवला जातो की कसं त्या ठिकाणी कोणाला मारल्या जात आहे, कोणावर हल्ले होत आहेत. ही महाराष्ट्राची किंवा देशाची संस्कृती होते का? ठीक आहे, देअर मे बी डिफरन्स ऑफ ओपिनियन, पण डिफरन्स ऑफ ओपिनियन जरी असलं तरी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, प्रत्येकाला मतं मागण्याचा अधिकार आहे, आणि रिलिजियस फ्रीडम प्रत्येकाला आहे. आय कांट फोर्स माय व्ह्यूज ऑन एनीबडी की तुम्ही अमुकच केलं पाहिजे, अमुकच बोललं पाहिजे, अमुकच विचार केला पाहिजे, अमुकच खाल्लं पाहिजे. अशा पद्धतीने ज्या गोष्टी सुरू आहेत त्या गोष्टीला कुठेतरी शासनाच्या माध्यमातून वातावरण प्रगतीचं करायचं असेल तर पहिल्यांदा फर्स्ट इश्यू विच इज नीड्स टू बी टॅकल्ड इज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जातीय सलोखा निर्माण करा, वातावरण सकारात्मक पॉझिटिव्ह निर्माण करा, लोकांच्या मनामध्ये भीती वाटू नये. आपण मध्यंतरी बाहेर काही फिल्म स्टार्स बोलले होते की मला आता आमच्या फॅमिलीला देशामध्ये राहणं सुद्धा कितपत सोयीचं किंवा सुकर आहे याचाही फार फेरविचार करावा लागत आहे. देशातले जे एखाद्या फिल्म स्टार बोलला त्याच्याही भीती वाढली, उगाच बोललो मी काहीतरी, असं नंतर परिस्थिती निर्माण झाली. हे जे विषय देशात निर्माण होते की भीतीचं वातावरण आहे, हे कुठेतरी थांबून लेट अस इज अ फ्री कंट्री, डेमोक्रॅटिक कंट्री. ठीक आहे, निवडणुकीमध्ये हार जीत होत राहते, त्याला निश्चितच जनतेने जो कौल दिला तो सर्वांनाच मान्य असतो, मान्य करावाच लागतो. परंतु देशाची प्रगती अशा पद्धतीने होणार नाही. लेट्स बी पॉझिटिव्ह, लेट्स वर्क इन अ पॉझिटिव्ह मॅनर, आणि त्यातून देशाचं आणि महाराष्ट्राचं चांगलं व्हावं. महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीला आशेचा किरण दाखवण्याचं काम आपण करत आहोत, पण प्रत्यक्षामध्ये त्याची अंमलबजावणी करत असताना वास्तव जी परिस्थिती त्याची जाण ठेवून मग आपण त्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी आहेत की त्याच्यामध्ये ज्या काही उणीवा आहेत त्या विचारपूर्वक दूर आपण करणार आहोत. एवढी या ठिकाणी अपेक्षा ही शासनकर्त्यांकडून व्यक्त करून एबीपी माझाच या ठिकाणी आभार म्हणून माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, खूप खूप धन्यवाद.